तर एक वेगळी बातमी आहे. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतीये आणि याचं कारण म्हणजे भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. यावेळी अंजली दमानिया यांनी भुजबळांवरती टीका करत भाजपवरही निशाणा साधलाय. आणि आपण आता थेट आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे यांच्याकडे जाऊयात, कारण अल्पेश सोबत स्वतः अंजली दमानिया आहेत. अल्पेश, अंजली दमानिया यांचं नेमकं काय म्हणणं आहे भुजबळांसंदर्भात सविस्तर जाणून घ्या. माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मॅडम आहेत. मॅडम, आज तुम्ही खळबळजनक एक दावा केलेला आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत. काय नेमका सोर्स आहे आणि काय सांगाल त्या संदर्भात? नाही, कसं आहे की मला डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच असं कळलं होतं की भाजपचा प्लॅन आहे की छगन भुजबळ यांना आपला देशभर पातळीवर त्यांना ओबीसी चेहरा बनवायचं. तर तेव्हा मला ते खरं वाटलं नाही आणि असं वाटलं की असे अनेक विषय निघतात आणि अशी वाफा उठतात, पण असं नसावं. कारण हाच भाजप आहे ज्यांनी त्यांच्या विरुद्ध एक PIL केलं होतं, म्हणजे जनहित याचिका केली होती त्यांच्या भ्रष्टाचाराचं सगळं पितळ उघडं करण्यासाठी. आणि आज फक्त आणि फक्त राजकारण करायचं म्हणून अशा व्यक्तीला जर ते आता एक पूर्ण देश पातळीवर फेस करणार असतील ओबीसींचा, तर हे अतिशय धक्कादायक आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, मला जे कळतं ते कधीही चुकीचं असू शकत नाही. ते भाजपच्या वाटेवर आहे तेवढं नक्की, पण भाजपनी इतक्या खालच्या पातळीला जाऊन हे सगळं करणं, म्हणजे आधी त्यांनी पूर्ण शरीर अजित पवार फॅक्शन घेतला, त्याच्यात तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ या सगळ्यांना आधी घेतलं आणि आता त्याच्यानंतर भुजबळांना सरळ सरळ पक्षात घेत आहेत. याच्यापेक्षा अतिशय म्हणजे आणि शॉकिंग काही असू शकत नाही. आता देवेंद्र फडणवीसांना खरंच हा प्रश्न विचारावासा वाटतोय मला की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. मॅडम, तुम्ही हा दावा केलेला आहे, मात्र या दाव्यासंदर्भात भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणतात हे काही खरं नाही, त्यांना कुठून माहिती मिळाली त्यांनाच विचारा. तुमचा जो दावा आहे तो त्यांनी खोटा ठरवलाय. नाही, खोटा ठरवला तर अतिउत्तम, भाजपने घेतलं नाही तर अतिउत्तम, पण आत्ताच्या घटकेला जे मला माहिती आहे की ते भाजपच्या वाटेवर आहेत त्याच्या एवढं नक्कीच. आपण पाहिलं तर भुजबळ यांनी यापूर्वी राजीनामा दिलाय मंत्रिपदाचा अशी देखील चर्चा आहे, अशी माहिती देखील मिळते. मात्र तो देखील दावा खरा आहे की खोटा आहे याबाबत देखील भुजबळ अद्याप सांगत नाही. मात्र तुम्ही ते सांगताय भाजपच्या वाटेवर आहे, त्याचा नक्की काय म्हणजे सोर्स काय आहे तुमचा? नाही, मला असं जे कळलंय की भाजप म्हणजे त्यांनी राजीनामा दिला होता असं मीही ऐकलं होतं, पण ते कितपत खरं ते मला माहीत नाही. पण हे जे मला माहिती आहे ते मात्र नक्कीच आहे. तुम्हाला वाटतंय की याचा भाजपला फायदा होईल? भाजपला फायदा होईल की नाही, आता भाजपला काय 2-2, 3-3 टक्के जरी मतं वाढली तरी ती लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना ती हवी आहेत. म्हणून ते सामदाम नंडभेद सगळं करून ते कुठच्याही परिस्थितीत आपली टक्केवारी वाढवून 400 पार जे त्यांना करायचंय त्यासाठी ते कुठच्याही स्तराला जातील हे आता ह्याच्यावरनं दिसतच आहे. सध्या मॅडम आपण पाहिलं तर राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात संघर्ष पाहायला मिळतोय. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यानंतर आता ओबीसी आक्रमक झाले आहेत, त्यामधून भुजबळ हे महत्त्वाचं नेतृत्व पुढे येत आहे. त्यामध्ये एक धक्कादायक असं तुम्ही वक्तव्य करताय. हा लढा मराठा आणि ओबीसींचा नाहीच आहे, हा लढा पॉलिटिशियन्सचा आहे. ह्या पॉलिटिशियन्सनी काही जणांना ते उभं करण्याचा प्रयत्न करतायत. ओबीसी आणि मराठा कधीही लढणार नाहीत, पण त्यांची झुंपवून दिली जाते असं मला सरळ सरळ दिसतंय. म्हणजे हे लढा करण्यासाठी भुजबळांना जे संपलेले व्यक्ती होते, राजकारणातनं संपलेले होते, त्यांना उभं करण्यात आलंय आणि त्यांना फेस बनवून आता भाजप लढतंय आणि कुठेतरी जरांगेंना शिंदेंची साथ आहे असं दिसतंय. पण हा जो लढा आहे त्याच्यात एक कळत नाहीये लोकांना की ते 2 जातींना लढवतायत आणि हे गाव पातळीवर जेव्हा होतंय तेव्हा त्याचे अतिशय दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे कुठेतरी हे सगळं आता थांबायला हवं. मॅडम, भुजबळ यांच्या संदर्भात यापूर्वी देखील तुम्ही एक धक्कादायक खुलासे केलेले आहेत, आरोप केलेले आहेत, मात्र त्यानंतर तुम्हाला मानहानीची नोटीस देखील बजावण्यात आली. अशा आत्ता देखील या प्रकरणामध्ये असं होऊ शकतं, तर तुम्ही कसं पाहताय आणि कसं डिफेंड करणार? नाही, माझ्यावर आता 32 डिफेमेशन केसेस आहेत अख्ख्या महाराष्ट्रात. म्हणजे त्या खडसेंनी केल्या आहेत,
चमण करायलाही केलं. म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा केला त्यांना डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी माझ्यावर डिफेमेशन केस केली. म्हणजे उलटा चोर म्हणतात ना, कोतवाल को डाटे, अशी परिस्थिती झाली आहे. ज्यांना जे करायचं ते करू द्या. त्यांना पैसेही आहेत फुकटचे खाल्लेले आणि इथं लोकांकडनं लुबाडलेले. त्यांना जे करायचं त्यांना मोकळीक आहे. मॅडम, एक शेवटचा प्रश्न असा, भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत असा तुम्ही धक्कादायक दावा केलेला आहे. कधीपर्यंत हे सगळं पाहायला मिळेल? आता तो प्रश्न तुम्ही फडणवीसांना विचारा आणि छगन भुजबळांना विचारा, पण होणार एवढं नक्की. नक्कीच. तर आपण पाहतोय छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत असा धक्कादायक खुलासा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे आणि लवकरच याबाबत आपल्याला स्पष्टता येईल आणि याबाबत जी स्पष्टता आहे ती देवेंद्र फडणवीसांना विचारावी असं देखील महत्त्वाचं विधान अंजली दमानिया यांनी केलेलं आहे. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.